पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी, अजित पवार आणि रोहित पवारांकडून आघाडीची घोषणा। प्रचाराचा नारळ फोडताच अजित पवारांनी केली आघाडीची घोषणा। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून वर्सोव्याचे आमदार हारून खान यांच्यावर मोठी जबाबदारी। वर्सोवा विधानसभा मतदारसंघामध्ये 6 जणांना एबी फॉर्मचं वाटप। नागपूर महापालिकेसाठी भाजप शिवसेनेमध्ये सकारात्मक चर्चा। काल मुख्यमंत्री गडकरींमध्ये जागावाटपासंदर्भात बैठकीत 151 जागांवर उमेदवारांची नावं निश्चित, तर नागपुरात मविया म्हणून एकत्र लढण्याची काँग्रेसची भूमिका। कोल्हापुरात काँग्रेसकडून आणखी 14 उमेदवारांची यादी जाहीर। 2 दिवसांपूर्वी जाहीर केली होती 48 उमेदवारांची यादी। काही माजी नगरसेवकांना पुन्हा संधी। कोल्हापुरात महायुतीचा फॉर्म्युला अखेर ठरला। भाजप 34, शिंदेची शिवसेना 32 आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी 15 जागा लढणार। काल दिवसभरातील मॅरेथॉन बैठकांनंतर जागा वाटपावर शिक्कामोर्तब। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपची युती अखेर जाहीर। शिंदेची शिवसेना 39 ते 42 जागा आणि भाजप 48 ते 50 जागा लढणार। नांदेड महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने जाहीर केली पहिली यादी। 9 जागांवर उमेदवार देताना सांगवी प्रभागामधून 4 तर सिडको प्रभागामधून 5 जणांना उमेदवारी। शेतकरी कामगार पक्षाकडून मुंबई महापालिकेसाठी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। शेकाप पक्षाकडून मुंबई पालिकेसाठी एका उमेदवाराकडून अर्ज दाखल। चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपचे निवडणूक प्रमुख किशोर जोरगेवारांना स्वीय सहाय्यकाचा धक्का। ललित कासट यांच्या पत्नी दीपा कासट यांनी प्रभाग क्रमांक 10 मधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। जिल्हा परिषद पंचायत समिती इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती प्रसंगी भाजपमधला अंतर्गत वाद समोर। भाजपचे नेते डॉक्टर प्रकाश आनंदगावकर बैठकीत बोलण्यासाठी उभे राहिले असताना प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार दीपक मुंडे यांच्यात हमरीतुमरी। संजय राऊतांवर तोफ डागणारे भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन आता महापालिका निवडणुकीच्या मैदानात। नवनाथ बन यांना मानखुर्द शिवाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 135 मधून उमेदवारी जाहीर। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांना भाजपकडून उमेदवारी। मुलुंड पश्चिमच्या वॉर्ड क्रमांक 107 मधून उमेदवारी जाहीर। नील सोमय्या आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार। भाजप सरचिटणीस गणेश खणकर यांना मुंबई प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी जाहीर। आज गणेश खणकर उमेदवारी अर्ज दाखल करणार। अमरावती महापालिकेसाठी सेना भाजप युतीसाठी महत्त्वाचा निर्णय। आतापर्यंत झालेल्या 4 बैठकांमध्ये युतीचा निर्णय नाहीच। भाजपने दिलेल्या जागांवर शिवसेना समाधानी नसल्याची माहिती। आज संजय राठोड अमरावतीत येणार, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार। नागपूर काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक मनोज साबळेंचा भाजपमध्ये प्रवेश। मुख्यमंत्री मंत्री गडकरींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला धक्का। भंडाऱ्यात आज ईव्हीएम विरोधात भाजप वगळता सर्व पक्षांचा मोर्चा। नगरपालिका निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव मतमोजणीच्या वेळी गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस। यावरून मतदान केंद्रावरील 7 कर्मचारी निलंबित, तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस। मतदान करायचं नव्हतं तर पैसे का घेतले? भाजप नगरसेविकेचा भर रस्त्यात मतदारांशी वाद। बदलापूरच्या भाजप नगरसेविका प्रणिता कुलकर्णींचा व्हिडिओ व्हायरल। राजकीय वर्तुळातून नगरसेविकेच्या भूमिकेवर टीका। 31 डिसेंबरला भल्या पहाटे अजित पवारांच्या बीड दौऱ्याचं आयोजन। विविध विकास कामांचा शुभारंभ आणि उपनगराध्यक्ष पदाचा तिढा अजित पवार सोडवणार। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार अतुल अग्रवालला अखेर अटक। 10 महिन्यांपासून फरार असलेल्या अतुल अग्रवालला मुंबईमधल्या मीरा भाईंदर येथून घेतलं ताब्यात, तर लॉन्ड्रीच्या दुकाना आडून करायचा ड्रग्जची तस्करी। बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचार विरोधात सकल हिंदू समाज आक्रमक। बीडच्या परळीमध्ये बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाकडून तीव्र निदर्शनं। वर्ध्यात काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त विचारधारा रॅली। महापुरुषांचे चित्र हातात घेऊन काढण्यात आली रॅली। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग। लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला पुन्हा 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। अद्याप 45 लाख महिलांची ई-केवायसी अपूर्ण, तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित लाभ मिळणार। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी, अयोध्या, वैष्णवदेवी, तिरुपतीमध्ये भाविकांसाठी खास व्यवस्था। 1 जानेवारीला अनेक भाविक देवदर्शनाला सुरुवात करतात। भाविकांच्या मोठ्या गर्दीच्या नियोजनासाठी देवस्थान सज्ज।
बीडच्या माजलगावमध्ये केसापुरीच्या जैन मंदिरामध्ये मध्यरात्रीत चोरी, सकाळी मंदिर उघडताच प्रकार उघडकीस. पुरातन पितळी मूर्ती चोरल्या असून दानपेटीही फोडण्याचा प्रयत्न. साताऱ्याच्या शिरवळमध्ये किरकोळ कारणामधून 23 वर्षीय युवकाला बेदम मारहाण, उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू. आतिश राऊत असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव. 3 संशयितांना पोलिसांकडून अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.